टायपिंगचे कौशल्य मिळवण्यासाठी आपण आता कीबोर्डवरील कीजच्या मांडणीचा परिचय करून घेऊ. अल्फाबेट कीज. ए पासून झेड पर्यंतच्या अक्षरांच्या बटणांचा संच. न्यूमेरिक कीज. 0 ते 9 हे अंक असणारी बटणे. फंक्शन कीज. F1, F2, F3 ते F12 पर्यंतची बटणे. ॲरो कीज किंवा नॅव्हिगेशन कीज म्हणजे अप ॲरो, डाऊन ॲरो, लेफ्ट ॲरो, राईट ॲरो ही 4 बाणांची बटणे. या कीजने तुम्ही कर्सर वर, खाली, उजवीकडे, डावीकडे नेऊ शकता. कॉम्बिनेशन कीज. कॉम्बिनेशन म्हणजेच या की सोबत आणखी एका बटनाची गरज असते. ऑल्ट, कंट्रोल व शिफ्ट या कॉम्बिनेशन कीज आहेत. ऑल्ट. विविध प्रोग्राममध्ये ऑल्ट की सोबत फंक्शन कीचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ ऑल्ट प्लस F4 या कीने फाईल बंद होते. तसेच संगणक बंद करण्यासाठी देखील ही कॉम्बिनेशन की वापरतात. शिफ्ट. एखादे अक्षर कॅपिटल लिपीत हवे असेल तर त्या अक्षराचे बटण हे शिफ्ट कीसह प्रेस करतात. चिन्हांचा वापर करण्यासाठी देखील शिफ्ट बटनाचा उपयोग होतो. कंट्रोल. बहुतांशी शॉर्टकट कीसाठी कंट्रोल बटनाचा वापर केला जातो. जसे की आपली फाईल सेव्ह करण्यासाठी कंट्रोलसह S या कॉम्बिनेशन कीचा उपयोग करतात. टॉगल कीज. कॅप्स लॉक व नम लॉक या टॉगल कीज आहेत. कॅप्स लॉक कीच्या सहाय्याने सर्व अक्षरे मोठ्या लिपीत लिहिली जातात, तर माहितीमध्ये नंबर्सचा समावेश करावयाचा असल्यास नमलॉक बटण ऑन असावे लागते. अन्यथा न्यूमेरिकल कीपॅडवरील इतर चिन्हांचा वापर होतो. बॅकस्पेस. नको असणारी अक्षरे खोडण्यासाठी बॅकस्पेस बटनाचा वापर होतो. बॅकस्पेसने ब्लिंकिंग कर्सरच्या डावीकडील अक्षरे खोडली जातात. स्पेस बार. 2 शब्दांमध्ये योग्य अंतर सोडण्यासाठी स्पेस बार या बटनाचा उपयोग करतात. एंटर. वाक्य नवीन ओळीत सुरू करण्याकरता किंवा नवीन परिच्छेदाकरिता एंटर या बटनाचा उपयोग करतात.